गाइस ये हो रहा है एक साइड पे अपना डाटा कॉपी हार्ड डिस्क में खाली कर रहा हूँ पूरी ट्रिप पे लेके जाने के लिए। और ये बन रहा है अपना लद्दाख का परमिट निकाल लेते हैं, फिर कोई टेंशन नहीं अपने को, टेंशन फ्री हो जाएंगे अपन। ओके, परमिट में मैंने सब लोकेशन टिक कर लिए जितने दिखा दे 22 इमर्जन्सी के लिए, डेट भी एक्स्ट्रा बढ़ा लिए। ओके, तर हॅलो फ्रेंड्स, मी विपुल पाटील स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपले अजून 2 प्रोडक्ट आलेले आहेत आता जाण्याची। उद्या तर मी निघतो आहे, पण अजून पण 12:30 वाजल्यात मी जागा आहे, परमिट काढत होतो, नंतर छोट्या गोष्टी होत्या त्या करत होतो। सो तयारी तुम्हाला जर माहीत आहे किती काय केलं तरी परफेक्ट तयारी होणं मुश्किल असतं। तर काय करतो आहे मी, ते जे 2 प्रोडक्ट आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी मेमरी कार्ड ऑर्डर केलं आहे 256 GB SanDisk प्रो, जे टॉपचं आहे। 3000ला मला ते पडलं आहे। आणि जो माईकचा आपला इश्यू होता त्याच्यासाठी मी टाईप सी जे दाखवतो तुम्हाला मी, सॅमसंगचे माईक प्लस इयरफोन्स येतात, ते आपलं आलेलं आहे। होप सो त्याच्याने सोल्युशन होऊन जाईल। तर ते 2 अनबॉक्सिंग केल्यानंतर आपण लगेचच कॅमेरा आहे आपला त्याला माऊंट लावू, जे आपल्याला आलं होतं मागच्या प्रोडक्ट रिव्हिलेशनमध्ये मी ते दाखवलेलं माऊंट, चिन माऊंट। आणि त्यानंतर लगेच माईक आपण इन्स्टॉल करू हेल्मेटमध्ये। तर जेवढी क्विक करता येईल तेवढी क्विक व्हिडिओ करायची। ओके, तर चला अनबॉक्सिंग सुरू करूया। सो हे आहे एक प्रोडक्ट, याला करूया अनबॉक्सिंग। हे मागचं माईक काम करत नाही, मला ऐन टायमावर समजलं। तर नशीब मला हा कलर नव्हता पाहिजे, हे तर मेमरीकडे त्या माईकचा, पण व्हाईट कलर होता, मला ब्लॅक पाहिजे होता, पण डिलिव्हरी नव्हती। मी काय बोलतात त्याला, नेक्स्ट डे डिलिव्हरी असते ना, एक्स्ट्रा अमाऊंट देऊन काहीतरी, ती डिलिव्हरी मी घेतली, कारण मला निघायचं आहे आणि माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं तिथे। तर हे असं बिल आहे आणि ही आहे एक्स्ट्रीम प्रो SanDisk एक्स्ट्रीम प्रो मायक्रो SDXC UHS कार्ड विच ॲडॅप्टर पण आहे जोडलेलं, चांगली गोष्ट आहे। 256 GB, हे मी नंतर मोबाईलमध्ये पण यूज करू शकतो। याला आपण कॅमेऱ्यामध्ये टाकू, पण याला साईडला ठेवू, नंतर टाकूया त्याला। तुम्हाला तर माहीतच आहे, मी दाखवलं होतं त्या दिवशी कसं टाकणार आहे तो एक मेमरी कार्ड आहे, याच्यावर MRP आहे 5200, इथून कट करायचं, इकडून निघेल। ॲडॅप्टर आहे आणि मेमरी कार्ड आहे। ओके, याचं मीनिंग काय आहे, असं का दिलं, नंतर तसंही काढतो। हे असं बिल आहे, बिल पण बघा ना कसं अर्धच आहे, अमाऊंटची जागा काढून टाकलं काय नाही। हे आहेत आपले इयरफोन्स टाईप सी, त्याचा माईक बेस्ट आहे AKG, त्याचा मॉडेल टाईप सी इयरफोन्स AKG C100 असं काहीतरी याचं मॉडेल आहे, IC100 असा मॉडेल आहे। 2000 MRP आहे। पण मी असं एका सॅमसंग एक माझा मित्र आहे सॅमसंगमध्ये, त्याच्याकडे पहिले एजन्सी होती, सॅमसंगची गॅलरी होती, मेंटेनन्स आणि सेल्स दोन्ही। तो मला बोलला की एक टाईम होता जेव्हा हे हेडफोन 8,000-8,500ला पण म्हणजे 8,000-8,500ची व्हॅल्यू होती, तेव्हा हे तेवढ्याला विकले जायचे एक टाईमला, असं मला तो बोलत होता। त्याला मी हे अवेलेबल करण्यासाठी फोन केला होता, कुठून तरी अरेंज करण्यासाठी अर्जंटमध्ये, तेव्हा तो मला बोलत होता की बेस्ट आहेत, माईक याचा बेस्ट आहे। आणि बऱ्याच व्हिडिओ पण मी यूट्यूबला बघितले। आता आय होप की याच्याने आपला प्रॉब्लेम, जो नॉईजचा प्रॉब्लेम आहे जो आपल्या माईकमध्ये येतो आहे, कन्व्हर्टर तर आपला ब्रँडेड आहे, पण आय थिंक माईक इश्यू येतो की काय माहीत नाही। पण आता डायरेक्टली आपण टाईप सीनी कॅमेऱ्यात प्लग करूया याला, तर होप सो प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे, नाहीतर बघूयात मग प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर पूर्ण ट्रिपला ऑडिओ येणार कसा, पण आय होप याच्याने होऊन जाईल, बघूयात। तर पहिले आता चिन माऊंट लावूया, त्याच्यानंतर माईक इन्स्टॉल करूया हेल्मेटमध्ये आपलं। सो याला करूयात ओपन,
हा व्हाईट कलर मला नव्हता पाहिजे, पण डिलिव्हरीच होत नव्हती ट्रिपच्या आधी, तर कसं काय होणार. आणि ही केबल तुम्हाला हे बघा, बॉक्स बघून घ्या एकदा. 2000 याच्यावर MRP आहे. थोडंसं काहीतरी डिस्काउंट हे करून मला भेटलं की ही पॅकेजिंग आहे. फोकस होतो की नाही असं करावं लागतं फोकससाठी कधी कधी. याच्यावर 1 kg ब्रँडिंग आहे, साऊंड बाय 1 kg. सो याला आपण बाहेर काढूयात. असं सिम्पल पॅकेज आहे. इथे असेल काहीतरी ओपन करायला. हे असं ओपन होतं. याचं पेपरवर्क आहे, याचे एक्स्ट्रा बर्ड्स आहेत. आणि हे व्हाईट मळणार पण आता ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. आणि हे आहेत इयरफोन टाईप-C, डायरेक्ट प्लग होणार असं त्याच्यामध्ये आपल्या ॲक्शन प्रोमध्ये. सो याला कसं आता आपण हे करायचं त्याच्यामध्ये बघूया कॅमेरामध्ये. सो असे हे आहेत. हे माईकपेक्षा बेटर वर्क करतील, स्पेशल माईकपेक्षा. याचा माईक ऑब्वियसली सॅमसंग तर चांगलाच ब्रँड आहे. जनरली मी सॅमसंगचा फॅन नाही आहे, पण आता ऑप्शन नाही आपल्याकडे. JBLचे मी बघितले होते पण JBLचं मला कुठे रेफरन्स नाही भेटला की व्हिडिओ वगैरे काय कसं काय कशा कोणी लावलं आहे की नाही असं. हे मी बऱ्याच व्हिडिओ बघितल्या होत्या का याच्याने त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे, म्हणून मी ऑर्डर केले. तर हे ठेवतो साईडला सध्या. पहिले आपण चेन माउंट लावून घेऊ, त्याच्यानंतर याला फिट करूया हेल्मेटमध्ये. याचं पण आता मोठा हेच आहे, कसा फिट होणार बघूया आता. सो हा आहे गाईज माझा हेल्मेट. हे आपण याला गॉगल लावला होता, हा मास्कवाला मी बघितलं होतं. आणि हा चिन माउंट आहे आपला. चिन माउंटचे हे 3 पार्ट्स आहेत. सो हा माउंट आहे बेस्ट, याच्यात काहीच रिस्क नाही आहे. हा बेल्ट तर निघू शकत नाही, एकदम व्यवस्थित बसते. पण याच्याने माझा हे पूर्ण बंद नाही होत आहे, लॉक होत नाही आहे त्याच्यामुळं. लॉक होतच नाही आहे. सो म्हणून मला चेन माउंट लावायचं आहे. तर बघूयात लावून. हा मी पहिले माईक असाच इथे अडकवला होता, या इथे दिसतोय की नाही माहीत नाही. एकदम माईकने काय साथच नाही दिली. त्याला आता काढूया पहिले आपण. हा होता तो माईक. त्याला पण इमर्जन्सीला मी जोडीला घेऊन जाणार आहे. कारण कसं आहे, लडाख एक अशी गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात पण माझ्या बाईकने परफॉर्मन्स चांगला दिला पाहिजे गाईज. आणि आता सगळी वाट लागून जाईल. हा माउंट आपण खोलूयात. हा आपला पुराणा माईक. ओके, आणि आपण माईक खोललेला आहे. ओके, एक टाय लावली होती माईकसाठी. हा मी जोडून नेणार आहे, कामामध्ये येईल ऑब्वियसली. सो चिन्माऊंटसाठी हे खोलावं लागणार आहे आपल्याला. हे डायरेक्ट चिन्माऊंट बसणार नाही, व्यवस्थित बसणार नाही. सो या लेवलला लावावं लागेल मला, असं करते. ठीक आहे. आता लॉक झाला बघा. आपल्याला काढावं लागेल. परत बसूयात आपण नंतर.
त्याच्यानंतर हा पार्ट खोलायला लागेल, हा चांगलं म्हणून बसण्यासाठी. असा मी खोलला बघा, असं निघतो. याला लॉक आहेत. साईडला माउंटचा आता कसं आहे काय माहिती, असं लावायचं असं. चला तर लावूयात. साडा झाला इथे. तर वाटते चांगली. माहीत नाही आता पुढे टिकेल. दुसरा ऑप्शन आहेच आपल्याकडे. आता पुढे काही रस्त्याला घेऊ चांगला माऊंट त्याच्यामध्येच. तर याला लावूयात असं. इकडे दिसते की नाही तुम्हाला माहिती. बॅकअपला आपण नेऊयात. आपला कॅमेरा फुटेज चांगला आला पाहिजे. खाली गेला तरी वांधा नाही. टेस्ट पण नाही केला आपण. असं सेटअप राहील. आता पटकन आपण हे करूया. उलटा लावला परत नाही कॅमेरा हमेशासारखा. आता पटकन आपण ते हे करूया, माईक लावून घेऊया. झोपली खूप. उद्या लवकर निघायचं आहे सकाळी आपल्या ट्रेन ट्रिपसाठी. ओके, तो घेत आता किती टिकतो काय. कॅमेरा सध्या काढून ठेवू, फटाफट वायरिंग करून घेऊ. इथे दाखवता येणार नाही, सध्या करून घेतो.
म्हणजे असं तुम्ही बघा, फक्त नंतर आल्यावर मी व्यवस्थित त्याची व्हिडिओ बनवून की मी कसं फिट केला होता. याची बाहेर घेऊया. ह्याची जी केबल आहे ना गाईस, ही एकदम, याला काय बायडेड काहीतरी याला बोलतात, म्हणजे ती नायलॉनची रस्सी कशी असते त्यासारखी केबल आहे ही लवकर ब्रेक पण नाही होणार, एकदम चांगलं मटेरियल आहे. ओके, एवढी बाहेरसाठी ठेवू अशी. नीट अँड क्लीन मला वायरिंग पाहिजे, नंतर बघून करतो काहीतरी जुगाड. त्याच्यानंतर बाकीचं आपण या साईडला टाकूया, या साईडला, या साईडच्या पॅडिंगमध्ये. सकाळीच मला शूट करायला लागेल निघताना, उद्या निघतो आम्ही फायनल लडाखसाठी. आता जो इथे आहे ना, इथे हे याला फिक्स करायचं आहे कसं तरी करून. त्याला आपण एक डबल टेप लावूया. ओके, हा जो क्लिप आहे आधीच्या माईकचा, याला आपण चिटकवून टाकूया ते याला हेल्मेटमध्ये डबल टेपने. ओके, डायरेक्ट असा. सक्सेस होईल की नाही टेप न्यावी लागेल जोडीला. लॉक पण होईल. तर जे आता मी सेटअप केलेलं आहे, ही वायर थोडीशी बाहेर काढलेली आहे इकडून, आणि हे झालं. आणि इकडे ब्लूटूथ टाकलं ह्या कपड्यात इकडे, आणि इकडे माईक ठेवला आहे, डबल टेप लावले आणि त्याला एक हे लावले, क्लिप लावले. ओके, सो सिम्पल सेटअप आहे. कानाच्या इथे थोडंसं स्पंज टाकूया आपण. म्हणजे कानाला लागणार नाही. ओके, स्पंज टाकलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही सेटअप. इथे स्पंज टाकलं आहे मी, इकडे माईक आला आपला, आणि हे आता कॅमेरा लावून बघू केबल बरोबर सोडलं आहे की अजून सोडावी लागेल. बरोबर आपण केबल त्याच साईडने टाकले आहे, ज्या साईडने आपल्याला करायचे, आणि पुरते पण ती परफेक्ट. वा, पहिल्यांदा काहीतरी परफेक्ट केलं आहे का. अशी केबल आहे ना याच्यात लागणार माईकमध्ये. ओके, तर गाईस असा आपला सेटअप झालेला आहे.
हे माझा हे पण लागेल. आता आपण याच्यावर हा आतून हा पण लावू शकतो चष्मा, पण हा मी रात्रीच यूज करणार मग, कारण रात्री हे क्लोज नाही झालं तरी चालेल, कारण रात्री हा ओपन ठेवणार चालू आहे, कारण मी क्लिअर व्हायझर लावणार नाही आहे. ओके, हे मेमरी कार्ड पण आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ. कॅमेरा मी बाहेर काढलेला आहे. असं उघडणार आहे, बॅटरीतून बाहेर येईल आणि याला आपल्याला मेमरी कार्ड टाकण्यासाठी हे कापावं लागेल. हे मेमरी कार्ड आपण टाकूयात आता. त्याच्यावर संडीज एक्स्ट्रीम प्रो ते टाकूयात कॅमेरामध्ये. इथे सिम्बॉल दिलेलं आहे त्याप्रमाणे मी टाकतोय त्याला. आणि मेमरी कार्ड आतमध्ये टाकलं तर डिटेक्ट होतं की नाही एकदा आपल्याला बघावं लागेल चालू करून. सेटिंग बघूयात. 238.1 GB युजेबल दाखवत आहे. मी स्विच केलेलं आहे त्याला स्विच केलेलं आहे मी ह्याच्यावर काय बोलतात मेमरी कार्डवर, SD कार्डवर. ओके, आणि हे जे फोन मेमरी आहे ती किती आहे 35 GB खाली आहे. तिला मी यूज केलेलं आहे, काही व्लॉग शूट केलेलं आहे. ओके, तर ठीक आहे. आता लावतो मी बॅटरी चार्जिंगला. हे नुसतं सोबत घेऊन जातो मी, याचं पॅकेजिंग इथेच ठेवतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच गाईज. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल असंच सपोर्ट करा जरा. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. आणि ज्या पुढच्या व्हिडिओ आहेत ते मी आल्यावर एडिट करून टाकणार आहे. इंस्टाग्रामवर स्टोऱ्या टाकू, त्याला सपोर्ट करा. ओके, तर ओव्हर अँड आउट गाईज. झोपायला जातो आता, उद्या सकाळी लवकर उठायचं निघण्यासाठी. ओव्हर अँड आउट गाईज. गुड नाईट, टेक केअर.